ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। वलांडी येथे MIMIM तर्फे दावत ए इफ्तार कार्यक्रम उत्साहात, हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश। पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर वलांडी येथील आझाद नगर परिसरात MIMIM वलांडीच्या वतीने शनिवार दिनांक 14 मार्च रोजी दावत ए इफ्तार कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला परिसरातील हिंदू व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सामूहिकरित्या रोजा इफ्तार करत बंधुभाव व ऐक्याचे दर्शन घडविले। रमजान हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो। या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटेच्या सहरीपासून सूर्यास्तापर्यंत रोजा ठेवून अल्लाहची इबादत करतात। रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसातून 5 वेळा नमाज अदा करतात, तसेच कडक उन्हातही निर्जळी राहून संपूर्ण महिनाभर उपवास करतात। अल्लाह प्रसन्न व्हावा आणि आपल्या पापांचा नाश व्हावा या भावनेतून ते रोजा पाळतात। रोजा ठेवल्याने संयम, त्याग, आत्मशुद्धी, समर्पण, बलिदान यासारख्या मूल्यांची जाणीव अधिक दृढ होते। तसेच समाजातील गरजू व गरिबांप्रती परोपकाराची भावना मनात निर्माण होते। रमजान महिना हा भक्ती, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा महिना म्हणून ओळखला जातो। याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दावत ए इफ्तार कार्यक्रमात सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक सलोखा, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश दिला। सामूहिक इफ्तारच्या माध्यमातून समाजात सद्भावना, सहकार्य आणि सामाजिक एकोप्याची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमात सहभागी झालेल्या हिंदू व मुस्लिम बांधवांसाठी आयोजकाच्या वतीने उत्तम नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती। या प्रसंगी वलांडीचे माजी आमदार धर्माजी सोनकवडे, समाजसेवक मोहसिन खान, उदगीर येथील ताहेर हुसेन, बाजार समिती अध्यक्ष उमाकांत नागलगावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, व्यंकटराव पाटील, अरुण पाटील, कॉन्स्टेबल राजेश लामतुरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिराज बोडीवाले, बाबूलाल पठाण, मकसूद जमीनदार, इस्राईल तांबोडी, मजरुद्दीन बोडीवाले, सरफराज पठाण, तालीम सय्यद, निसार पैलवान, मोहम्मद शेख, शुभम नागमुडे आदींनी विशेष परिश्रम घेतले। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी अझर शेख।